प्रणाम. आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात अशी एखादी गोष्ट नक्कीच असेल की जी मिळाली की सगळं ठीक होईल असं आपल्याला कधी ना कधी वाटलं असेल. ते कदाचित एखादं ध्येय असेल, एखादी नोकरी, कदाचित जास्त पैसा किंवा कदाचित एखादं नातं असेल. आपल्याला वाटत असतं की ही एक गोष्ट मिळाली किंवा ही एक अडचण संपली किंवा हे एक ध्येय पूर्ण झालं की मग आपण शांत होऊ, समाधानी होऊ. पण अशीही वेळ आली असेल जेव्हा ती गोष्ट मिळाल्यानंतर काही काळ आपल्याला बरं वाटलं, मग पुन्हा मनात काहीतरी कमी असल्याची भावना परत आली आणि नंतर परत एक नवीन गोष्ट समोर उभी राहिली. पुन्हा एखादं नवीन ध्येय, पुन्हा काहीतरी हवंहवंसं वाटणं आणि पुन्हा तीच धावपळ. मग प्रश्न असा पडतो की आपण नेमकं काय शोधतोय? आपण सगळेच काही ना काही शोधत असतो. कुणी पैशांच्या मागे असतं, कुणी यशाच्या मागे असतं, कुणी नात्यांच्या, कुणी सुरक्षिततेच्या, तर कुणी स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतं. या सगळ्या गोष्टी चुकीच्या नाहीत, त्यांची गरज असतेच. पण कधीकधी एक प्रश्न पडतो की आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतोय त्या खरंच आपल्याला हव्या आहेत का? की त्या गोष्टी मिळाल्यावर जे काही मिळेल असं आपल्याला वाटतं, खरं म्हणजे ते आपल्याला हवं आहे. म्हणजे असं की आपल्याला वाटतं की एखादी विशिष्ट गोष्ट आपल्याला हवी आहे, पण जर थोडं खोलात शिरून पाहिलं तर त्या गोष्टीमागे काहीतरी वेगळंच दडलेलं असतं. ती विशिष्ट गोष्ट फक्त एक निमित्त असते. तिच्या माध्यमातून आपल्याला वेगळंच काहीतरी हवं असतं. उदाहरणार्थ, एखाद्याला जास्त पैसा हवा असतो, पण पैसा का हवा असतो? सिक्युअर वाटण्यासाठी. आपल्याला सुरक्षित वाटावं म्हणून आपल्याला पैसा हवा असतो. एखाद्याला खूप यश हवं असतं, पण यश का हवं असतं? स्वतःबद्दल चांगलं वाटण्यासाठी किंवा इतरांकडून स्वीकार मिळावा म्हणून. तसंच एखाद्याला एखादं नातं हवं असतं, पण त्यामागे प्रेम, जवळीक किंवा समजून घेतलं जाण्याची एक मूलभूत गरज असते. म्हणजे वरून वरून आपल्याला जी गोष्ट हवी आहे असं वाटतं, ती अंतिम गोष्ट नसतेच. ती फक्त एखाद्या खोल गरजेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असते. पण आपण त्या मार्गालाच अंतिम ध्येय समजतो आणि म्हणूनच कधीकधी ती गोष्ट मिळूनही आपलं मन भरत नाही. यात आणखी एक गोष्ट घडते. आपल्या अनेक इच्छा या पूर्णपणे आपल्या स्वतःच्या इच्छा नसतात. म्हणजे आपण ज्या वातावरणात वाढतो, ज्या लोकांमध्ये राहतो, समाजात जे यशाचं चित्र दाखवलं जातं, तसंच इतरांचं जीवन पाहून आपल्याला जे आकर्षण निर्माण होतं, या सगळ्यांचा आपल्या इच्छांवर परिणाम होत असतो. त्यामुळे कारण नसताना काही गोष्टी आपल्यालाही हव्याशा वाटू लागतात. पण त्या खरोखर आपल्या मनाच्या गरजा आहेत की फक्त आपल्या अवतीभोवती असलेल्या जगाचा तो प्रभाव आहे, याचा विचार आपण फारसा करत नाही. आणि आजच्या काळात तर हे आणखीनच वाढलेलं आहे. आपण सतत इतरांचं जीवन पाहत असतो. कोण कुठे फिरायला गेलं आहे, कोणी नवीन घर घेतलं आहे, कोण करिअरमध्ये पुढे गेलं आहे, कोणी काय साध्य केलं आहे, याकडे आपलं लक्ष असतं. आणि ते पाहून नकळतपणे आपल्यालाही तसंच काहीतरी हवंसं वाटू लागतं. पण त्या व्यक्तीला जे हवं आहे ते आपल्यालाही हवं असायलाच पाहिजे असं नाही. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या मनाच्या गरजाही वेगळ्या आहेत. आणि म्हणूनच कधीकधी थोडं थांबून स्वतःला काही साधे प्रश्न विचारण्याची गरज असते. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खूप हवीशी वाटते, समजा आपल्याला एखादं ध्येय खूप महत्त्वाचं वाटलं, तेव्हा आपण स्वतःला विचारून पाहू शकतो की मला हे का हवं आहे
आणि हे मिळालं तर मला नेमकं काय मिळेल, आणि त्याही पुढे जाऊन यातून जे मिळेल असं मला वाटते त्यामागची खरी गरज कोणती आहे. असे हे 3 प्रश्न आपण स्वतःला विचारून पाहू शकतो. मला हे का हवं आहे, हे मिळालं तर मला नेमकं काय मिळेल, आणि जे मिळेल असं मला वाटते त्यामागची खरी गरज कोणती आहे. हे 3 प्रश्न अगदी साधे वाटू शकतात, पण हेच प्रश्न आपल्याला स्वतःकडे पाहायला मदत करतात. कारण बहुतेक वेळा आपण एखादी वस्तू शोधत नसतो, तर आपण त्या वस्तूच्या माध्यमातून एखादी भावना शोधत असतो. आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत नसतो, तर आपण आपल्या आतल्या एखाद्या अस्वस्थतेपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच आपण फक्त यश शोधत नसतो, आपण अर्थ शोधत असतो. आपण फक्त सुरक्षितता शोधत नसतो, सुरक्षिततेच्या माध्यमातून आपण शांतता शोधत असतो. आता याचा अर्थ असा नाही की बाहेरच्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. पैसा, काम, नाती, जबाबदाऱ्या, ध्येय या सगळ्यांचं आपल्या जीवनात स्थान आहे, अगदी महत्त्वाचं स्थान आहे. पण जेव्हा आपण असं गृहीत धरतो की अशी एखादी बाहेरची गोष्टच आपल्याला कायमचं समाधान देईल, तेव्हा निराशा निर्माण होण्याची शक्यता वाढते. कारण बाहेरच्या परिस्थिती नेहमी बदलत राहतात. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते. एक ध्येय गाठलं गेलं की पुढचं ध्येय लगेच समोर उभं राहतं. म्हणूनच आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या जीवनात एक विचित्र अनुभव दिसून येतो. तो म्हणजे आपल्याकडे बरंच काही असतं, पण तरीही आपल्याला सतत काहीतरी कमी असल्यासारखं वाटत राहतं. कारण समस्या बाहेरच्या गोष्टींच्या कमतरतेची नसतेच. समस्या असते आपण नेमकं काय शोधतोय हेच आपल्याला क्लिअर नसतं. पण जेव्हा ही क्लॅरिटी यायला लागते, ही स्पष्टता यायला लागते, तेव्हा आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलायला लागतात. मग आपण आपली ध्येय सोडत नाही, पण त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी मात्र बदलते. आपण आपल्या इच्छा नाकारत नाही, पण त्यांच्यामागचं कारण आपण समजून घेतो. मग आपण इतरांच्या जीवनाशी तुलना कमी करतो, कारण आपल्याला आपल्या मार्गाची जाणीव स्पष्ट व्हायला लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बाहेरच्या प्रत्येक गोष्टीकडून अशा अपेक्षा ठेवणं कमी करतो, ज्या अपेक्षा ती गोष्ट कधीच पूर्ण करू शकणार नाही. म्हणजे काय, तर आपल्याला जे हवं आहे ते आपल्याकडे नाही, ही खरी समस्या नाही. खरी समस्या आहे आपल्याला खरंच काय हवं आहे हे आपल्यालाच क्लिअर नाही. म्हणूनच आपल्याला आणखी काय हवं आहे किंवा आपल्याला आणखी काय मिळवायचं आहे हा प्रश्न नाही. प्रश्न आहे आपण ज्या गोष्टींच्या मागे धावत आहोत त्या गोष्टींच्या माध्यमातून आपण नेमकं काय शोधत आहोत, हा प्रश्न आहे. पैसा, यश, मान्यता, नाती किंवा सुरक्षितता या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण आपण इथे ही गोष्ट समजून घ्यायला हवी की बहुतेक वेळा या बाहेरच्या गोष्टींच्या माध्यमातून आपण काही वेगळ्या मूलभूत गोष्टी शोधत असतो. या बाहेरच्या गोष्टींच्या माध्यमातून आपण शांतता, प्रेम, अर्थपूर्णता, सुरक्षिततेची भावना आणि स्वतःच्या मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य या मूलभूत गोष्टी आपण शोधत असतो. हे आपल्याला क्लिअर होतं. आणि जेव्हा हे क्लिअर होतं तेव्हा लगेच आपलं जीवन पूर्णपणे बदलतं असं नाही. आपल्या इच्छा संपत नाहीत, ध्येयही संपत नाहीत, पण त्यांना पूर्ण करण्यासाठी सतत आपली जी धावपळ सुरू असते त्या आपल्या धावपळीची दिशा मात्र नक्कीच बदलते. तसंच आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईलच असंही नाही, पण ही स्पष्टता आल्यानंतर
प्रत्येक इच्छेच्या मागे धावण्याची आपल्याला गरजही उरत नाही. आणि जेव्हा आपल्याला खरंच काय हवं आहे हे समजतं, तेव्हा आपण फक्त अधिक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, तर आपण अधिक स्पष्टपणे जगायला सुरुवात करत असतो. प्रणाम. धन्यवाद.